न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 24 मे रोजी रात्री गुंडाविरोधी पथकाचे पोलीस रात्र गस्त करीत असताना पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार वडाळा गाव इंदिरानगर येथे 4 चाकी वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी येणार आहे। सदर बातमी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त पुणे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गाव इंदिरानगर परिसरात सापळा रचला। त्याप्रमाणे 3:30 वाजता अक्रम शेखच्या मालकीची जागा बिस्मिल्ला लॉन्स समोर पत्राच्या शेडमध्ये वडाळा गाव नाशिक येथे रिजवान नूर आलम शेख बागवान यांनी एका पिकअप बोलेरो 4 चाकीमध्ये गोवंश जातीचे जनावरे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी आणली। सदरची जातीचे सद्दाम कुरेशी, नदीम शेख, अजित कुरेशी यांच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातून कत्तलीसाठी आणले होते। यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने आरोपी रिजवान शेख भैयाज बागवान यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कत्तलीसाठी आणलेले 10 गोवंश जातीचे जनावरांची सुटका करून तपोवन येथील गोशाळेमध्ये जमा केले। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।